मुद्दा आता महत्त्वाचा ठरणार आहे। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पाहूया पुढची एक महत्त्वाची बातमी। तर शिर्डी साईबाबा संस्थानाला आता अयोध्या मंदिराचं निमंत्रण मिळालंय। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। तर शिर्डी साईबाबा संस्थानाला आता अयोध्या मंदिराचं निमंत्रण मिळालेलं आहे। तर 22 जानेवारीला अयोध्यामध्ये भव्य दिव्य असं श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे आणि या सोहळ्यानिमित्त अनेकांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि याच संदर्भात सध्या शिर्डी साईबाबा संस्थानाला निमंत्रण देण्यात आलेलं आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, सध्या अयोध्या मंदिराचं निमंत्रण शिर्डी साईबाबा संस्थानाला दिल्याचं समजतंय, काय माहिती मिळते? गौरी बरोबर आहे। अयोध्येच्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठेचा सोहळा जो आहे त्याची तारीख एकदम जवळ येते आहे। देशातील आणि राज्यातील अनेक लोकांना त्याचबरोबर मंदिर न्यासांना जे आहे निमंत्रण दिलं गेलं आहे। मात्र साईबाबा संस्थानला अद्याप निमंत्रण आलं नव्हतं, त्यामुळे शिर्डीतून काहीशी नाराजी व्यक्त केली जात होती की साई संस्थानला का निमंत्रण नाही। ही बाब राष्ट्रीय स्वयंसेवक संघापर्यंतही पोहोच करण्यात आली होती। त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संपर्क प्रमुख जे आहेत प्रवीणजी पवार यांनी आज साई मंदिरात येऊन साईबाबांच्या कार्यकारी जे अधिकारी आहेत साई संस्थानचे तुकाराम मुळोळे यांच्याकडे निमंत्रण जे आहे ते सुपूर्द केलेलं आहे। साई संस्थानच्या वतीने ह्या मुख्य सोहळ्याला कोण उपस्थित राहतं हे महत्त्वाचं असणार। नक्कीच प्रशांत, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा।